तर हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना, कसे होप मस्त मजेत असताल. चहा नाश्ता पाणी सगळं झालं असेल. तर मी काल नाही का एक व्हिडिओ टाकला होता, म्हणजे शॉर्ट्स व्हिडिओ टाकला होता, यूट्यूबलाच टाकला होता. तर त्याच्यात मी म्हणजे स्वतः म्हणजे बोललेली आहे की बाबा मी फिरायला जायचंय, मला म्हणजे कोणतं तरी एखादं नाही का लोकेशन मला तुम्ही सांगा, म्हणजे तुम्हाला माहीत असेल तर. कारण मी एवढ्या लांब कधी गेले नाही फिरायला, इथलं जवळपास पुण्यातल्या पुण्यात म्हणजे इथल्या इथं फिरलेली असं म्हणले. म्हणजे मला कुठं ह्याला माथेरान किंवा महाबळेश्वर असं मला वाटत होतं. तर मी सांगितलं होतं की तुम्हाला पण काय एखादं छानसं ठिकाण माहीत असेल तर फिरण्यासाठी असं सांगा. तर म्हणजे तुम्हाला आता वाटत असेल की असं की बाबा माधुरीचं म्हणजे किती छान आहे नाही का, फिरायला जाते, हे करते ते करते, छान घर आहे वगैरे, असं सगळ्याला आता छान वाटत असेल. पण ह्याच्या मागची स्टोरी लय लय भयंकर आहे माहिती का. कारण कसं आहे, माझे पप्पा म्हणजे आम्ही आपा म्हणतो पप्पांना, आणि लहान होता आम्ही, म्हणजे बारकी जी बहीण आहे आता ती जॉबला जाते फायनान्समध्ये. तर ती त्यावेळेस कडेवर काखेला बसायची, त्यावेळेसची गोष्ट ही. आणि मला म्हणजे असं कळायचं म्हणजे, पण एवढं नाही, लहानच होतो. आणि भाऊ माझ्यापेक्षा 1-2-3 वर्षानं मोठा, पण भावाला सगळं कळायचं, मी त्याच्यापेक्षा 2-3 वर्षांनी लहान. आणि बहीण तर एकदमच लहान होती, काकावर बसायची तेव्हा ती एकदमच लहान होती. तर म्हणजे आप्पा काय करायचे, व्यसन म्हणजे दारू खूप म्हणजे प्यायचे, पण दिवसभर नाही, म्हणजे असं रात्री वगैरे प्यायचे. पण तेव्हा सोलापूरला राहायला होतं, लहान होतं तेव्हा. तर असंच एक दिवशी नाही का खूप भांडण झाले मम्मी आणि आप्पाचे. आणि म्हणजे आप्पा भांडण करायचे, मम्मीला म्हणजे मारायचं वगैरे नाही का. तर एक दिवशी एकदम मोठे भांडणं झाले. तर मम्मी, आणि पावसाचेच दिवस होते. आणि मग मी जिथं आता सोलापूरला नाही का एक्झामला गेले, तर मम्मीची मावशी म्हणजे माझी आजी विजापूर नाक्याला राहते ती. आणि आम्ही तिथं सोलापूरमध्ये हाबू वस्तीला, म्हणजे तिथून एक 10-15 मिनिटं रिक्षाने लागतात तिथं जायला. तर भांडण झालं की मग त्या मावशीकडे मम्मी आम्हाला घेऊन जायची रात्री वगैरे, कधी पण भांडण व्हायचे ना. तर एक दिवशी असले भांडणं झाले रात्री. तर पावसाचेच दिवस होते हा तेव्हा पण. आणि आमचे मामा पुण्यात राहिले होते, माझ्या मम्मीला एकच भाऊ आहे, म्हणजे सख्खा माझा मामा एकच आहे. तर ते मामा इथं पुण्यात राहायला होते, पुण्यात मामा राहिले होते. मग काय झालं, भांडणं झाले होते, म्हणजे जंगी भांडण झाले. तर मम्मीने काय केलं, रागाने थोडं बहुत सामान पॅक केलं. आणि मम्मी म्हणली आता मला इथं राहायलाच नको. किती वेळा मी त्या आजी मावशीकडे, म्हणजे मम्मीची मावशी म्हणजे माझी आजी, किती वेळा मी तिच्या घरी जाणार सारखं लेकरं घेऊन, किती वेळा तिथं राहणार, परत येणार, परत भांडणं होणार. तर मम्मीने रागाच्या भरात काय केलं, तिथनं आम्हाला तिघांना घेऊन, बहिणीला कडेवर घेऊन, एक पोत्यात भांडे बिंडे म्हणजे लागल तेवढे फक्त मोजकं सामान घेऊन नाही का, आणि कपडे तर नव्हतेच आणले. आणि तेवढं सामान घेऊन रातच्या रात्री बाहेर निघलो. आणि ट्रेननी मग इकडं आलो पुण्याला, मामा होते म्हणून बरं का. आणि ट्रेनने आलो, तिथून उतरलो. आणि जिथं आता आम्ही राहतोय का, ही मावशीचं घर, म्हणजे हे आम्ही भाड्याने राहतोय, पण हे तेव्हा असं पत्र्याच्या रूमा होत्या खाली. तर ह्याच गल्लीमध्ये मामा राहायला होते. आणि इथं भीमनगरमध्ये म्हणजे. आणि ट्रेनने आलो होतो, मग पहाटे ट्रेन सोडली आम्हाला 5 का 6 असं काहीतरी वाजले होते. तर सोडलो, आणि एवढा भयंकर अंधार, आबाळ आलं होतं, आणि पाऊस तर पडत होता घेमण. मम्मीने बहिणीला कडवर पकडलंय, भाव आणि मी या हाताला धरून चालत 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 यायला होती. पोतं घेतलं होतं, कारण मोजकं सामान त्यात लागत होतं तेवढं. ते घेतलं आणि इथं पोचलो भीमनगरमध्ये. एवढा धुमाकूळ पावसाचा, आणि चिखल तर एवढा झाला होता, अर्धे पाय त्यात रवत होते. आणि एवढेच आम्ही नाही का बारक्याले. आणि आलो, मग मामा इथं राहिला होते. मग मामाचा दरवाजा वाजला, मामाने उघडलं. मग मामाच्या इथं राहायला लागलो. म्हणजे असं हप्ता गेला, 8-15 दिवस गेले. मम्मीला एक काम पण लागलं, कुठं लांब लागलं, म्हणजे पुण्यात जे राहतात त्यांना माहीत असेल, हे काय ते मारुतीचं मंदिर आहे ना, ह्या रेल्वे फाटकपाशी एक मारुतीचं मंदिर आहे, विलेज शाळेच्या अगोदर. तर तिथं मम्मीला एक काम लागलं बरं का. मम्मी म्हणजे सकाळी जायची, म्हणजे सगळं म्हणजे धुणं भांडी वगैरे हेच काम म्हणजे लागलं ते दिवसभर. पण सकाळी मम्मी 8ला जायची, तर संध्याकाळची येते 6 नंतर. मग ती एकच काम तेवढं लागलं. आणि पैसे पण, पगार पण काहीतरी कमीच होता, पण त्यावेळेस खूप लय जास्त वाटायचं. आणि मग मम्मी तिथं दिवसभर एकाच कामाला जायची, कारण ते त्यांचं काहीतरी हॉटेल होतं. आणि ते दुधाची डेअरी वगैरे नाही का, पनीर वगैरे बनायचं. आणि प्लस त्यांचं घर पण तिथंच होतं, मोठं त्यांचं हेच होतं. तर तिथं मम्मी
त्या मारुती मंदिरच्या अपोजिट साईडला होतं ते. तर तिथं जायची मम्मी, सकाळी गेलं की संध्याकाळी यायची. मग आम्ही मम्मीची वाट बघत बसायचो तिघंजण. आणि मग असंच म्हणजे वर्षभर निघला असं. मग शाळेत घातलं मम्मीने आम्हाला, सोलापूरवरून धाकला मागवला. आणि मग तिथंच घोरपडीमध्ये घोरपडी विलेज हायस्कूल शाळा आहे मम्मी जिथं कामाला जायची त्याच्या पुढं. तर अगोदर म्हणजे 1ली ते 7वी पर्यंत एक शाळा आहे, हे जाधव आदर्श विद्यालय म्हणून, इथं भारत फोर्सच्या इथं सगळ्यांना माहीत असेल. तर तिथं शाळेत टाकलं मम्मीने मला आणि भैयाला. बहीण तर बारकी लहानच होती लय. तर मग तिथं जात होतो. मग वर्षानंतर मम्मीने तिथं टाकलं कधी मम्मी. मग वर्षभर अगोदर म्हणजे आल्या आल्या इथं मामापाशी राहिलो, 1-2 महिने राहिलो मम्मीला, म्हणजे कामाची रुटीन लागेपर्यंत ते झालं. आणि कधी कधी मम्मी म्हणजे स्टोव होता तेव्हा, ही गॅस वगैरे काहीच नव्हता. गॅस तर आम्ही 7-8 वर्ष झाला आता घेतलाय. आणि मग असंच करत दिवस चालले होते. कधी म्हणजे नाही का, कधी कुठं वडापाव खाऊनच म्हणजे झोपायचो, कधी कायच म्हणजे कधी भाकर शिळीच खावी लागायची, कधी काय असं म्हणजे हालच होते, लय हाल होते, बेकार हाल होते. म्हणजे खायला सुद्धा भेटत नव्हतं. म्हणजे मम्मीनी समजा आता मम्मी जिथं कामाला जायची का, तिथनं मम्मी घेऊन यायची. कारण ती जी ही होती ना, म्हणजे जिथं मम्मी कामाला जायची ती जरा चांगली होती बाई म्हणजे. तर तिला माहित होतं की 3 लेकरं आहे, तर एकटी जगवती वगैरे असं. तर ती म्हणजे मम्मीला द्यायची, सारखी मदत करायची नाही का. उशीर झाला की जा तुझ्या लेकरांना खायला घेऊन वगैरे, जेवण वगैरे बनवलं की द्यायची ती. तर असं करत करत गेले दिवस. वर्ष ओलांडलं आणि मग मम्मी म्हणली की आता नाही, शाळेत टाकलं पाहिजे, दोघांना काही ना काही करतील, नाही तर परत आमच्यासारखं ह्यांना पुढे यायला नको. त्या हिशोबाने मग मम्मीनी शाळेत टाकलं. पहिले जाधव आदर्शमध्ये आम्ही 7वी पर्यंत शिकलो. नंतर तिथनं 8वीला मग घोरपडी विलेजमध्ये टाकलं मम्मीने, घोरपडीला. मग तिथं असं करत आम्ही शिकायला लागलो. आणि शाळेत दोघं पण हुशार, भाऊ पण आणि मी पण. पण माझ्या भावाने ना भरपूर कष्ट घेतले बरं का, भरपूर. म्हणजे नाही का, शाळेत असल्यापासून मी आणि भावाने म्हणजे शाळेत पण जायचो आम्ही. आणि भाव मग मम्मीला मदत होईल आणि खाय प्यायच्या हाल होतात. आठवलं तरी ना रडू येतं. तर खाय प्यायचे हाल व्हायचे म्हणून नाही का. आणि मम्मीला थोडी मदत होईल म्हणून भाऊ माझा 10 रुपये का 5 रुपये द्यायचा इथं कलाशंकरला नाही का. एक ऊसात म्हणजे ऊसाचं रसाचं काहीतरी म्हणजे दुकान होते तिथं चालवायला. तर भाऊ माझा तिथं टेबल पुसायचा, कप धुवायचा आणि येणाऱ्या कस्टमरला नाही का ट्रेमध्ये नेऊन ते ऊसाचा रस वगैरे द्यायचा, टेबल पुसणं, कप ग्लास धुणं, अशा ह्याला भाव माझा 10 रुपयासाठी का 15 रुपयासाठी असं ठरलं होतं त्याला. तर दिवसाला 10 का 15 रुपये देत होता तो म्हणजे माणूस त्याला. तर त्यासाठी भाव माझा शाळेत नाही यायचा आणि तिथं जायचा, किंवा सुट्टी असेल तर दिवसभर असं चालू होतं. कारण मम्मीला कुणाचं कसं सपोर्ट नव्हता आणि एकटीच्या जीवावर होत नव्हतं. शाळेचा खर्च आणि खायचे पण म्हणजे जरा हीच व्हायची, परिस्थिती नाजूक असल्यामुळं. आणि एकटीच्या जीवावर कसं चालेल म्हणून भाऊ माझा मदत म्हणून मम्मीला कामाला जायला लागला. आणि नंतर म्हणजे त्यांनी बरेच कामं केले. त्याच्यानंतर त्यांनी कलाशंकरलाच कुठं तरी दूध तर तिथंच परत त्यांनी ते सोडलं. तिथं दूध डेअरी होती, तर ते पण बिचारा चांगला होता बरं का. तर तिथं कामाला लागला. मग तिथं काही दिवस केलं. त्याच्यानंतर पेपर टाकायला लागला सायकलवर नाही का. एक जुनी सायकल घेतली, पेपर टाकायला लागला. पेपर टाकून सकाळी पेपर टाकायचा आणि शाळेत जायचा 12ला.
असं करत करत त्यांनी भरपूर ठिकाणी काम केलं मम्मीला मदत व्हावी, जरा सिच्युएशन खराब होती म्हणून नाही का, खाय प्यायचे वांदे व्हायचे म्हणून मम्मीला मदत करायचा आणि सगळं होईल आपलं आपलं काही ना काय म्हणून तो कामाला चालला. त्याच्यानंतर मग मी आठवी 9वी मध्ये 8वी 9वीला गेले तेव्हापासून म्हणजे मला पण जरा व्यवस्थित समजायला लागलं नाही का. तर 8वी 9वी पासून मग मी पण काय करायचे, घराजवळच एक म्हणजे बिल्डिंग होती, आम्ही जिथे पत्र्याची रूम होती एक सिंगल, तिथं राहायचो. आणि एवढी घाण होती ना तिथं, तसल्या ह्याच्यामध्ये राहिलेलो आम्ही. म्हणजे बाहेर चूल होती तिथं मांडायला, बाहेर चुलीवर वगैरे स्वयंपाक व्हायचा, कधी स्टोववर व्हायचा, गॅस नव्हता तेव्हा. आणि मग तिथं घराच्या बाजूला समोरच अशी नाली निघायची, घाण नाली होती, त्याच्यात असल्या ह्याच्यामध्ये घाणीत आम्ही राहिलेलो आहे. म्हणजे बाहेर आंघोळीला, म्हणजे आंघोळीची मोहरी बाहेर होती, अशी तुटकी फोटकी असते त्याला काय ना काय आम्ही लावून नाही का बनवली होती, वर तर काहीच नव्हतं, ती आंघोळीला होती. आणि चिखल सगळा पावसाळ्यात हाल वगैरे लय भयंकर होतं तिथं राहिलो. आणि मग 7वी 8वीला मी गेले तसं मला पण चांगलं समजायला लागलं 8वी 9वीला नाही का. तर आमच्या घराच्या थोडंसं असं समोर गेले की 5-10 मिनिटाच्या अंतरावर एक बिल्डिंग होती. तर तिथं मग मी पण काय केलं की मम्मी माझी करते एवढं दिवसभर सारखं इकडं तिकडं काम करते, दिवसभर काम करायचं, तिने आमचं बघायचं, काय काय बघणार. त्यामुळे मग मी पण काम करायला लागले. मग मी पण काय केलं 8वी 9वीला 10वी होईपर्यंत, 8वीला सुरू केलेलं, 8वी 9वी 10वी 2-3 वर्ष मी नाही का, मी पण स्वतः दोन्ही भांडे, कपडे नव्हते, भांडे आणि झाडू पोछाचं काम मी स्वतः एक घरचं करत होते. कारण कसं स्वतःला पैसे आले की काय ना काय मम्मीला मदत होईल किंवा आपल्या शाळेचं काही ना काय करता येईल, ह्या हिशोबानं मी पण काम करायला लागले. म्हणजे मम्मीला द्यायचं वगैरे हे ते. मग मम्मीने भिशा वगैरे लावले. तर ती असं चालत राहिलं. मग थोडं सिच्युएशन बदलत गेली. आणि नाहीतर अशी सिच्युएशन होती जेव्हा आम्ही इथं आलो की बाबा खायचे वांदे असायचे, एवढे भयंकर दिवस होते ना की म्हणजे नातेवाईकच इथं राहायला सगळे, पण नातेवाईक पण टोमणे द्यायचे का तुमच्या आईने घरात बनवलं नाही का जेवण, असं वगैरे भरपूर म्हणजे आम्ही ऐकलं. मग भाव आमचा तिथनं घरातनं घेऊन निघायचा, चल दे आपल्या घरी, मम्मी आल्यावर आपल्याला खायला आणलं. म्हणजे एवढं सगळं सहन करून आता सध्या चांगल्या म्हणजे देवाने काय म्हणतात तेवढ्या सगळ्या सिच्युएशन मधून बाहेर काढले. मग हे असंच शिक्षण वगैरे चालू राहिलं. मग 12वीला गेले मी. 10वी मध्ये मग 10वी पर्यंत केलं ते काम. 10वी नंतर 11वीला गेले. 11वीला गेले तसं मी 11वीला उन्हाळ्याच्या सुट्ट्या का दिवाळीच्या सुट्ट्या काहीतरी होत्या. त्यावेळेस कलाशंकर बीटी-गोडे रोडला इंगळे सरांचं हॉस्पिटल आहे, तर तिथं मी जॉबला लागले. म्हणजे माझ्याकडे काही डिग्री नव्हती, काय नव्हती, पण असंच जस्ट लागले कामाला तिथे की रिसेप्शनला घ्या किंवा काय असं किंवा काम असेल म्हणजे येईल तर मी बाकीचं पण सगळं करेल म्हणून त्या हिशोबाने लागले. तर तिथं लागले मी कामाला. सगळ्यांना माहीत असेल जे पुण्यात राहतात त्यांना की बीटी-गोडे रोडला त्या सरांचं हॉस्पिटल आहे. तर तिथं लागले मी कामाला. तिथं मला पेमेंट होता 3000 स्टार्टिंगला. 3000 स्टार्टिंगला पेमेंट होता. त्या 3000वर मी कामाला लागले. 3000 पण जास्त वाटायचे मला. 3000वर कामाला लागले असंच. आणि पण तिथं पेमेंट ग्रोथ चांगली झाली बरं का. म्हणजे दर वर्षाला 1-1.5 वर्षाला सर तिथं पेमेंट वाढवायचे, त्यामुळे काय नव्हतं वाटत. 3000 पगारीवरनं नंतर मग मी 11वी झाली, 12वी झाली. 11वी झाली, 12वी झाली. मग भावानी किती 12वी का फर्स्ट इयर केलं. नंतर त्यांनी त्याचं शिक्षण सोडलं, कारण ही सिच्युएशन अशी होती. आणि कसं त्याला कमवायच्या हिशोबाने त्याला नाही का ते वेळ भरलं डोक्यात की बाबा नको मला आता पैसे कमवतो, हे करू ते करू, असं त्याला झालं. त्याच्यामुळे त्याचं शिक्षण सुटलं शेवटी. आणि परिस्थितीच अशी होती की बाबा सगळ्यांनी शिक्षण करून चालत नाही, काही ना काय हातभार पाहिजे. एकटीच्या मम्मीच्या जीवावर होत नव्हतं सगळं. मग त्याचं थोडं म्हणजे शिक्षणाकडे नाही का दुर्लक्ष व्हायला लागलं. मग त्यांनी 12वी केली का फर्स्ट इयर केलं आणि त्यांनी शिक्षण सोडून दिलं. मग तो इथं मगरपट्ट्यामध्ये त्या पार्सलच्या कामाला लागला. म्हणजे पार्सल म्हणजे तसं पार्सल होतं का ते हॉटेल होतं काहीतरी, तिथं कामाला लागला. तिथं झाल्यानंतर एक मुंडव्याला कुठेतरी कंपनी का काहीतरी आहे,
तर तिकडं कामाला लागला. तिथं सिक्युरिटीचं काम होतं, नाईट शिफ्ट वगैरे होती, तिकडं त्यांनी केलं. भरपूर ठिकाणी त्यांनी केलं बरं का. सिच्युएशननुसार माझ्या भावाने भरपूर कष्ट घेतले. आणि आम्हाला पण म्हणजे लहान होतो ना, बहीण तर एकदमच लहान. मम्मी गेली कामाला की आम्हाला आंघोळ्या घालायचा, डोकं विचारायचं, शाळेत न्यायचं, स्वतःसोबत खाऊ घालायचं, काय असेल नसेल तर काही ना काय करायचं. म्हणजे शिळ्या भाकरी असतील तर त्या परतायच्या वगैरे, असं करून काय ना काय म्हणजे भावाने भरपूर केलं आमच्यासाठी. म्हणजे तो मुलगा येतो का तो त्याचाच आहे जो श्रवण तुम्ही बघता. तर भरपूर म्हणजे परिस्थिती बेकार बघितली. त्यामुळं कसं वाटतं की जी आता देवाने दिलं ना ती लय भारी दिलं आता. म्हणजे भले आम्ही आमचं कष्ट करून खातोय, पण त्याच्यातनं बाहेर येण्यासाठी का होईना काही ना काय केलं ते देवाच्या कृपेने झालं असं आम्ही म्हणतोय. आणि मग असं करत करत मी इंग्लिश सरांकडे लागले होते कामाला. तर तिथनं मग पेमेंट वाढत गेला दरवर्षाला. आणि मग म्हणजे मम्मीला सपोर्टला मी, भाऊ आणि मम्मी असे मिळून 3 जण कमवायला लागलो. मग हळूहळू आम्ही गॅस घेतला. त्यानंतर मग कॉलेज माझं किती फर्स्ट इयरला मी कॉलेज सोडून दिलं. मी अण्णासाहेब मगरला शिकायला होते 12वी पर्यंत अण्णासाहेब मगरला शिकले. त्याच्यानंतर मी फर्स्ट इयरला चेंज केलं म्हणजे कॉलेज SM जोशीला घेतलं. पण मी काय कंटिन्यू केलं नाही. सगळे विषय गेले माझे 2 का 3 म्हणजे सगळे 1 का 2च विषय सुटले आणि बाकी सगळे विषय गेले. कारण तेव्हा नाही का काय झालं, मम्मीचा ॲक्सिडेंट झाला एक कॅनेलला, म्हणजे इथं शिंदे वस्तीला मम्मीने अशी म्हणजे जागा धरली नाही का तिथं. तर तिथं काहीतरी ट्रॅक्टरच्या इथं मम्मी काहीतरी करायला गेली. तर ते ट्रॅक्टर U-टर्न घेत होता. मम्मीचं लक्षण होतं, पायावर ट्रॅक्टर आला. मी तेव्हा हॉस्पिटललाच होते, रविवारचा दिवस होता. इंग्लिश सरांच्या इकडे हॉस्पिटलला गेलते. आणि भाऊ कुठं होता माहीत नाही, त्याला रविवारी बहुतेक सुट्टी होती, बाहेर गेलता. आणि मला अचानक फोन आला. मम्मीला तिथनं डायरेक्ट हॉस्पिटलला कुठं ससूनला नेलं. आणि मला फोन आला की असं असं झालंय, मम्मीचा ॲक्सिडेंट झालाय नाही का. म्हणलं ठीक आहे. मग मला सुधरणं ना, काय काय करू काय ना. 2 मिनिटं असं मला चक्कर आल्यासारखं झालं तिथं. मी सरांना फोन केला, असं झालं तसं झालं म्हणून. मी गेले डायरेक्ट तिथनं रिक्षा करून ससन हॉस्पिटलला उतरले. तिथनं मला सुधरणं, मम्मीला बघून लागले मी रडायला भयंकर. आणि तिथल्या 2 बायका होत्या ज्यांनी नाही का नेलं होतं, त्या होत्या. मी आल्यानंतर ॲडमिट वगैरे केलं, फॉर्म वगैरे भरला, एक्सरे वगैरे काढला होता तोवर. मग त्या बायका गेल्या निघून. मग भावालाही फोन केला, भैया वगैरे आला. मग आम्ही दोघांनी मिळून नाही का ॲडमिट केलं. आणि ऑपरेशन करावं लागलं म्हणले, कारण हाड तुटलं होतं पायाचं. तर मग मम्मीचं ऑपरेशनला पण लगेच घेतलं. आज ॲडमिट केलं, सकाळी उठून ऑपरेशन होतं मम्मीचं. मग कोणतरी एकच थांबा असं ते म्हणले. मग मी म्हणलं मी थांबते, लेडीज पाहिजे म्हणलं, काय लागलं केलं तर मी थांबते म्हणलं. आणि हॉस्पिटलमध्ये होते तर मला जरा नॉलेज होतं चांगलं त्याच्यात आता, कारण मी 4-5 वर्ष कामाला लागून झाले होते. 10वी सोडली की मी लगेच कामाला लागले तिथं. तर 3-4 वर्ष झाले होते मला लागून, जरा नॉलेज होतं. तर मी थांबले मम्मीपाशी थांबले. भैया आला रात्र घरी. सकाळी परत ऑपरेशनला 6लाच घेतलं मम्मीला. मग भैया, बहीण, बारकी बहीण पण तेव्हा 8वी-9वीला गेली होती. मग तिला घेऊन तो आला, डब्बा बनवला. मग बहिणीला पण येत होतं बरं का, दोघीला स्वयंपाक येतो चांगला, कारण तिथं चुलीवर करायचो. मम्मी अशीच म्हणजे गेली तरी आम्ही मागे आमचं करून का होईना खायचो. कधी मम्मीला उशीर यायचा, त्यामुळं दोघीला पण येत होतं, तिघांना पण येत होतं, भावाला पण येत होतं बरं का. तर करायचो. तर मग भावाने काय केलं, आला भाऊ, म्हणजे त्याला वाजले असतील 7:30, 8ला तो आला, 6ला मम्मीला नेलं. मम्मीला आणलं 10:30-11ला बाहेर, कारण त्यांना सलग घेतात ना तिकडं ऑपरेशनला, अजून पेशंट होते. तर मम्मीला 10:30-11 वाजले बाहेर आणायला. बाहेर आणलं की बेडवर टाकलं की मग मी मम्मीला बोलून मग मी घरी आले, झोपले. डब्बा वगैरे करून मग परत संध्याकाळचा डब्बा वगैरे केला. मी इथनं करायचे, डब्बा वगैरे पोच करायचे, भाऊ म्हणजे घेऊन जायचा. आणि मग मी हॉस्पिटलला जायचे. तसं हॉस्पिटलला जायचं, कधी हाफ डे घ्यायचा, कधी जायचं यायचं, असं करत करत चालू झालं. आणि मग मम्मीला डिस्चार्ज भेटला. मग मम्मी 1-2 महिने घरीच होती. 2 महिने घरी होती मम्मी, कामाला नव्हती. तेव्हा पण मी आणि भावाने भरपूर म्हणजे सांभाळून घेतलं सगळी सिच्युएशन. घरातलं सगळं आम्ही बघत होतो. म्हणजे तेव्हा गॅस आणला होता, गॅस घेतला होता नवीन, त्यामुळे काय वाटलं नाही. आणि मग राशन पाणी हे ते मी आणि भावानेच बघितलं. मग मम्मी चांगली रिकवर झाली. मग मम्मी पण परत कामाला जायला लागली. मग हळूहळू म्हणजे नाही का परिस्थिती चेंज होत गेली. माझा पेमेंट वाढला तिकडं. 3
3-4 वर्षामध्ये चांगला पेमेंट वाढला. म्हणजे मला 10 का काय हजार का 9,000 असा काहीतरी पेमेंट भेटायला लागला. भावाला पण तेवढा भेटत होता. तर दोघांच्या ह्याच्यावर चांगलं चालत होतं. तरी मम्मी करायची, कारण भिशा वगैरे होत्या मम्मीने लावलेल्या, तर मम्मी पण करायची. आणि पत्र्याच्या रूमला तिथं किती पहिले स्टार्टिंगला 1,500 भाडं होतं, नंतर भाडं पण वाढलं, 2 का 2,500 झालं. मग एक दिवशी असंच विचार आला की एवढं घाणी तेवढ्या ह्याच्यात राहण्यापेक्षा आता कमवायला लागलोय चांगलं, मग दुसरं इथं पण भाडं भरायचं, 1-2 पैसे जास्त भरू आणि भाड्याच्या दुसऱ्या घरात, चांगल्या घरात जाऊ. म्हणजे नाही का वाटायचं की आपण पण कधीतरी राहावं, लोकांचं तिथं आजूबाजूला बिल्डिंगा होत्या, छान वाटायचं म्हणजे बघून नाही का. तर आता आपण कमवतोय, हाय चांगलं झालंय, तर मग काय केलं, विचार केला, भावाला विचारलं, मम्मीला विचारलं, तर ठीक आहे म्हणले. तर मग मीच काय केलं, 10,000 रुपये ॲडव्हान्स घेतला कामावरनं. ॲडव्हान्स घेऊन 10,000 रुपये तिथं डिपॉझिट दिला, जिथं आम्ही 1 BHK फ्लॅटमध्ये आत्ता जे रूम खाली केलं, जिथं मी पहिले होते, तर तिथनं खाली केलं, पत्र्याची रूम खाली केली आणि तिथं गेलो. 10,000 रुपये डिपॉझिट मी भरला. आणि तिथं काहीतरी 6 का पहिले वरच्या रूमला राहिलं होतं, 1 RK घेतली पहिले तिथंच वरच्या. तर तिथं 5,000 5,500 भाडं होतं आणि लाईट बिल वेगळं. तर 6 वगैरे जात होतं. नंतर मग भावाचं लग्न वगैरे ठरलं, सिच्युएशन चांगली बदलत गेली. मग आप्पा पण म्हणजे नाही का त्यांना हे झालं, म्हणजे आता नाही का जसं वय वाढत गेलं की आता लेकरं मोठे व्हायले, हे झाले ते झाले, म्हणून आप्पा पण इकडं आले होते. मग आपणला पण येऊन 1 वर्षभर वगैरे झालं होतं आमच्याकडे. पण मग मम्मी पण म्हणली जाऊ दे, त्याला तर कुठे नाही का कोण बघणार आहे, तुम्ही आता मोठं झाला हे ते असं म्हणली मम्मी. राहू द्या, घ्यायचं बघायचं म्हणल्यावर असलं पाहिजे वडील सोबत. आणि म्हणजे नाही का त्यांना पण कोण बघणार नाही, विचारणार नाही, गावाला एकटा, आता जाऊ दे, जे झालं ते झालं असं म्हणून मम्मीने आपणला राहू द्या म्हणून सांगितलं. मग आपा पण आले सोलापूरवरनं. मग ही रूम वगैरे बदलली, तिकडे गेलो राहायला. मग भावाचं लग्न ठरलं तारापूर, म्हणजे माझी वहिनी तारापूरची. तर माझ्या मोठ्या काका चिंचोलीला राहतात, तारापूरच्या इकडंच म्हणजे. तर त्यांनी बघितलं ते स्थळ. तर लग्न जमलं भावाचं, लॉकडाऊनमध्ये लग्न झालं, त्यामुळं काय हेच झालं नाही. तिथं गेलो, त्या रानात कुठं तर गाडी थांबवली, तिथं नवरीला तिकडनं बोलवलं आणि तिथंच गळ्यात माळा घातल्या आणि तिथनं आणलं आणि मग इथं घरच्या घरी रिसेप्शन केलं आम्ही. असं भावाचं लग्न झालं. आणि मग भावाचं लग्न झालं, 1 RK मग रूम आम्ही खाली केली आणि तिथंच त्याच म्हणजे मालकिनीच्या इथं वरची रूम 1 RK होती आणि खाली आलो 1 BHK रूमला. मग तिथं 7,000 भाडं सांगितलं. मग 7,000 भाडं, मग भाडं पण मी भरत होते, 7,000 भाडं मी भरत होते. भावाचं लग्न झालं होतं त्यामुळं मोठंच घर पाहिजे होतं. मग नंतर भावाने पण म्हणजे नाही का वेगळं राहण्याचा निर्णय घेतला. मग ठीक आहे म्हणलो आम्ही, काय नाही. मग तो पण आता वेगळं राहतोय आणि सिच्युएशन पण सगळी बदलली, सगळ्यातून बाहेर आलोय. एक दिवस असा होता की अन्न खायला पण मोजिक होतो आम्ही, शिळीनेच ते तुकडे खायचो. कधी मम्मीने कामावरनं काय आणलंय ती खायचो आणि तसंच झोपायचो, कधी नुसतं वडापाव खाऊन झोपायचो. अशा दिवस काढलेले. आणि म्हणजे त्या दिवस आठवले ना, रडल्याशिवाय राहत नाही, म्हणजे रडू येतच, डोळ्यात पाणी येतच ते दिवस काढले की. कारण भरपूर आम्ही म्हणजे परिस्थिती बेकार बघितलेली. तर आता पण लोक आम्हाला भेटले नाही इथले सगळे, जिथं आम्ही आता मावशीच्या घरात आलो, ती पण रूम बदलली, मावशीच्या इथं आलोय आम्ही आता. त्यांना फ्लॅट भेटलाय, मावशी मुंबईला राहते, तर तिथं पण भाड्यानेच राहतोय, 5,000 भाडं आहे. तर आता पण इथं पण सगळे नातेवाईक आहेत, ओळखीचे, तिथं पण भेटले ना, म्हणतात बाई तुमच्या आईने लय कष्ट केलेले, लय कष्टातनं तुम्हाला वाढवले, बरं झालं तुम्ही त्या कष्टातून बाहेर आलात. म्हणजे तिघं पण आम्ही कामाला आहे, सगळ्यांचं चांगलं आहे. भावाचं लग्न झालं, त्याला एक गोंडस मस्त मुलगा आहे, तो व्हिडिओमध्ये ब्लॉगमध्ये असतो, एकच आहे तो. आणि बारकी बहीण जॉबला आहे, बारकी बहीण पण जॉबला आहे फायनान्समध्ये. आणि मी पण नर्सिंग म्हणजे 7-8 वर्ष झालं, म्हणजे एक्सपिरियन्स तर हॉस्पिटल लाईनचा आहेच. आणि आता JNM ला घेतलंय, फर्स्ट इयर झालंय, सेकंड इयर चालू आहे. म्हणजे सगळ्यांचं म्हणजे चांगलं व्यवस्थित झालं, कारण तेवढ्या कष्टातनं बाहेर आलोय व्यवस्थित सगळे, नाही का. आता वाटायचं की एकटी आई कमवते आपली, आपण असं नाही केलं पाहिजे, ते नाही केलं पाहिजे, असं करू तसं करू, ह्या हिशोबाने. आणि लहान वयापासून आम्ही म्हणजे कष्ट केले. मी पण शाळेत 8वी पासून मी घरकाम केलेले, ती 10वी पर्यंत केलेले. आणि मम्मीने तर भरपूर कष्ट घेतलेले आहेत. भावानी पण ते रस विकण्यापासनं, ते टेबल साफ करण्यापासनं,
पेपर टाकण्यापासून भरपूर कष्ट घेतलेले मी आणि भावानी. बारक्या बहिणीने काय नाही केलं कारण ती लहान होती आणि ती जवळ मोठी होस तर आम्ही व्यवस्थित झालो, कारण शिक्षण झालं, जॉब लागला, पैसा कमवायला लागलो, सेटल होत गेलो. आणि मग तिला तर काहीच म्हणजे कष्ट नाही तिने केलं पण नाही आणि तिने हे पण नाही केलं. तर त्यामुळं पण मी आणि भावाने भरपूर दिवस भयंकर बघितले, तर आठवतात आम्हाला चांगले ते दिवस भरपूर. एक एक दिवशी आम्ही उपाशी झोपलेलो, उपाशी नुसतं पाणी पिऊन, असले भयंकर दिवस बघितले. इथं आल्या भीमनगरमध्ये आल्या मामाच्या इथं राहिलो. त्याच्यानंतर रूम बदलली आणि 4 का 5 पत्र्याची खोली होती. तिथं भाडं होतं 500 रुपये. तेव्हा 500 रुपये भाडं होतं आणि त्या रूममध्ये पण पावसाळ्यात सगळी रूम गळत होती. डब्यावर बसलो आणि मम्मी आणि भाऊ रातभर पाणी काढत होते. आणि तशीच माझी आई ओले सगळे कपडे, ओल्या साडीमध्ये सकाळी उठून परत कामाला गेली मम्मी. असले भयंकर दिवस बघितले. सांगायचा उद्देश हीच की परिस्थिती बदलती. तुम्हाला वाटत असेल की बाबा माधुरी म्हणली मी इकडे फिरायला जाणार, तिकडे फिरायला जाणार, माधुरीचं सगळं चांगलं आहे, आता चांगलं आहे व्यवस्थित, आमचं आम्ही व्यवस्थित कमवतो हाय व्यवस्थित. पण ह्याच्या पहिले काय भयंकर आम्ही परिस्थिती बघितली ना ते आमचं आम्हाला माहिती आहे. लय भयंकर वाईट वाटतं बाबा त्या दिवसांचं, लय भयंकर. अन्न खायला मोजिक होतो, अन्न म्हणजे असं वाईट वाटायचं आमच्या परिस्थितीवर आम्हाला. एवढी भयंकर सिच्युएशन बघितली. कुणालाच ती सिच्युएशन येऊ नये खरं, पण लय भयंकर बघितली सिच्युएशन. त्याच्यातनं बाहेर आलोय आणि त्याच्यातनं देवाने आम्हाला बाहेर काढलं. ह्याचं खरंच चांगलं वाटतं बाबा की सगळं आहे देवाच्या कृपेने, सगळं चांगलं आहे आता, काही टेन्शन नाही. कारण तुम्हाला असं वाटेल की माधुरी म्हणते मी इकडं फिरायला जाणार, तिकडं फिरायला जाणार, ही जवळ व्यवस्थित आहे, काय मस्त राहते, काय नाही. पण तुम्हाला ह्याच्या मागची पहिल्याची माझी काय सिच्युएशन होती आणि काय परिस्थितीनं आम्ही आलोय हे कळलं पाहिजे, म्हणून हा ब्लॉग बनवलाय, बाकी काहीच नाही. माझी मम्मी पण म्हणजे कधी असं सांगायला लागलो ना बरोबर डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहतच नाही. मम्मीला पण रडू आवरत नाही. असली भयंकर सिच्युएशन बघितली आम्ही. लय वाईट वाटतं कधी कधी. ती आठवण जरी आली ना त्या दिवसाची लय वाईट वाटतं. कारण 5 आणि 10 रुपयासाठी माझा भाऊ दिवसभर तिथं ग्लास धुवायचं, टेबल पुसायचं, तो ऊसाचा रस म्हणजे द्यायचा, कस्टमर येतील त्यांना. भयंकर सिच्युएशन बघितलेली आहे. लोकांना वाटतं की बाबा आता सगळं चांगलं दाखवते म्हणलं पहिल्यापासून चांगलं आहे, तसं काय नव्हतं. आता आमचं आम्ही म्हणजे शिक्षण झालंय, म्हणजे काय ना काय जॉब करतोय, कमवतोय, त्या परिस्थितीतून बाहेर आलोय. तर त्यामुळे सगळ्यांना वाटन की बाबा काय हिचं पहिल्यापासून चांगलंय का, ही सगळंच अगोदरपासून चांगलंय. तसं नसतं. सिच्युएशन बदलती, खरं बदलती सिच्युएशन, पण तसा आपण प्रयत्न पण केला पाहिजे आणि तसं आपण पुढे जायची हिंमत ठेवली पाहिजे, ही खरं आहे बरं का. कारण त्याच्यातनं सगळेच बाहेर येत नाहीत, अजून त्याच्यात गुरमडत जातात पण बाहेर येत नाहीत. परिस्थितीची फक्त जाणीव असली पाहिजे, तेव्हा माणूस आपोआप बाहेर येतो त्याच्यातनं. भावाचं पण सगळं चांगलं झालं, आता आमचं पण सगळं चांगलं आहे, सगळं व्यवस्थित आहे. तरी आम्ही आता आप्पा म्हणजे तुम्ही व्हिडिओमध्ये बघतच असं ब्लॉगमध्ये, मम्मी आप्पा मी बहीण एकत्र राहतो इथं. आणि भाऊ तर लग्न झाल्यावर मग तो सेपरेट राहायला लागला, तो त्याचा मुलगा आणि वाईफ ससाननगरला राहतात. सगळं व्यवस्थित आहे आता देवाच्या कृपेने, काही नाही. पण लय भयंकर दिवस बघितलेत आयुष्यात, कुणाच्याच वाटेला येऊन तसे. उपाशी झोपल्या अक्षरशः आम्ही एक दिवशी रिले, कुणाला येऊन असले दिवस. तर त्यामुळे कसं आहे सिच्युएशन बदलायला वेळ लागत नाही, पण तसं आपण प्रयत्न केला पाहिजे. आणि तसं ही बदलायचंय मला, हा विचार डोक्यात असला पाहिजे. सगळं होतं, असं कुठलीच गोष्ट नाही की घडत नाही किंवा होत नाही किंवा दिवस बदलत नाही. आपण तसा प्रयत्न केला पाहिजे प्रामाणिक, आणि ती एक हिंमत ठेवली पाहिजे, ह्याच्यातनं बाहेरच यायचंय. हेच सांगायचा उद्देश आहे माझा. कारण लय भयंकर सिच्युएशन मधनं आम्ही पण बाहेर आलो, लय भयंकर दिवस बघितले. तर सांगायचा उद्देश ह्याच्यामुळे निघाला की बाबा मला फिरायला जायचंय. तर खरंच कुणाला माहित असेल तर कमेंट करा. आणि बघू, मी माझा एक म्हणजे विचार चालू होता की फॅमिली ट्रिप काढावी, मम्मीला आप्पाला बहिणीला वगैरे सगळ्यांना घेऊन, नाही का बाहेर जावं कुठंतरी. तर बघू लवकरच जाईल मे बी.
कारण काय आता काय म्हणतात, सिच्युएशन बदलली तर का सगळ्या गोष्टी आपण म्हणजे कधी आपल्याला भेटल्या नव्हत्या, फक्त आपण बघायचो, असं व्हायला नको. त्या गोष्टी आता आपण स्वतः अनुभवायच्या. म्हणून म्हणते की फक्त तुमच्यात हिंमत ठेवा की मला माझी ही सिच्युएशन बदलायची आणि 100% बदलती. फक्त तुम्ही प्रामाणिक प्रयत्न करा. सगळं 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 पॉसिबल होतंय. काही कुठलीच गोष्ट नाही की आयुष्यात पॉसिबल होणार नाही किंवा मिळत नाही. सगळं होतं, सगळं होतं. त्यामुळे प्रयत्न करा प्रामाणिक. सगळं सगळं व्यवस्थित होतं. हाय त्याच्यात नाही कधी राहायचं, हाय त्याच्यातनं बदलायचाच प्रयत्न करा, नक्की होईल. आणि व्हिडिओ कसा होता, लय मोठा झाला आता हा ब्लॉग, अर्ध्या तासाचा ब्लॉग झालाय. तर मला जस्ट तुमच्यासोबत नाही का शेअर करावं असं वाटलं की तुम्हाला वाटत असेल माधुरीचं असं आहे तसं आहे तसं आहे, पण माधुरी कशात ना आली ही पण तुम्हाला कळलं पाहिजे. त्यामुळं हा ब्लॉग बनवलाय मी खास, की जी आता रील स्टार आहे. अगोदर मी लोकांच्या घरात भांडी घासत होते 2-3 वर्ष, शाळा करून ते पण. तर तुम्हाला ही मला गोष्ट शेअर करायची होती आणि मी केलेली आहे. तर ब्लॉग कसा होता कमेंट करा. आणि खरंच तुम्हाला सगळ्यांना सांगते, मित्रांनो मैत्रिणींनो सगळ्यांना, ताई दादा जे पण मित्र मैत्रीण सगळे आहेत त्यांना, की खरंच तुम्ही प्रामाणिक प्रयत्न करा. सिच्युएशन जी पण काय आहे बदलत राहते आणि बदलणारच. फक्त तुम्ही ती जिद्द ठेवा आणि काय म्हणतात, तुम्हाला जे पाहिजे जसं पाहिजे तुम्ही माइंडसेट बनवा, बरोबर त्याच्यातून तुम्ही बाहेर निघणार. जसं आम्ही निघू शकलोय, मी निघले, तुम्ही का नाही निघणार? सगळे निघतात, फक्त प्रयत्न करा, व्यवस्थित सगळं होतं. चला ब्लॉग लय मोठा झालाय, असा होता. कमेंट करा, लाईक करा, व्हिडिओला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. तुम्हाला माहित आहे मी सगळ्यांच्या कमेंटला रिप्लाय देते. कमेंट करा ब्लॉग कसा होता. बाय, काळजी घ्या सगळ्यांनी, बाय.